दर्शकांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे के न्यूज मराठीमध्ये। मंडळी, मागील आठवड्यात कोल्हापूरच्या फुलेवाडी भागामध्ये गवळी टोळीच्या 8-9 जणांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश लाख याची धारदार शस्त्रांनी रस्त्यावरच हत्या केली आणि पुन्हा एकदा कोल्हापूरच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता। दर्शको, गेल्या 3 वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये 150हून अधिक खून झालेत, तर तितक्याच खुनाच्या प्रयत्नांच्या घटनाही घडल्या आहेत। तर यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये आतापर्यंत जवळपास 80हून अधिक खून आणि खुनाचे प्रयत्न झालेले आहेत। यातील अस्वस्थ करणारा वास्तव म्हणजे यामध्ये गँग वॉर म्हणजेच टोळी युद्धातून झालेल्या खुनांची संख्या ही सर्वाधिक आहे। बहुतांश आरोपी हे 20 ते 27, 28 या वयोगटातून दिसून येतात। दर्शको, ज्या वयामध्ये करिअर, समाज, देश आणि कुटुंब यांची जबाबदारीने विचार करण्याची वेळ असते, त्याच वयातील ही तरुणाई खून, खंडणी, मारामाऱ्या, दादागिरी यामध्ये पुढे होताना दिसत आहे। शहरात पिस्तुलातून फायरिंग, तलवारीने हल्ला, खंडण्या, धमक्या, हेवे दाव्यातून होणारे टोळी युद्ध हे हल्ली सर्रास पाहायला मिळत आहे। ही गुन्हेगारी वाढण्यामागे गांजा, दारू अशा गोष्टींची व्यसनाधीनता अधिक दिसून येते। कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, चंदगड अशा आजूबाजूच्या नगरांमध्येही हे प्रमाण वाढताना दिसून येते। जेलमधील तरुणांचं स्टेटस, गुन्हेगार बाहेर आल्यानंतर वाजत गाजत निघणाऱ्या मिरवणुका आणि त्यांचे इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर होणारं उदात्तीकरण यामुळे टीनएजर्स पासून कॉलेज तरुणांना त्यांची भुरळ निर्माण होते आणि गुन्हेगारी वाढण्यात हेही एक कारण असल्याचं बोललं जात आहे। अशा सामाजिक अवस्थेमध्ये कायदा सुव्यवस्था राखणारी पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते अशी चर्चा जनमानसामध्ये होताना दिसते। आपल्याला याबद्दल काय वाटतं आवर्जून कमेंट करा आणि आमच्या के न्यूज मराठीला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।